नमस्कार फ्रेंड्स. वेलकम टू माय युट्यूब चॅनल शशांक रावले. आजचा व्हिडिओ मी बनवतोय ते म्हणजे मार्केट अपडेट्स देणार तुम्हाला फ्रेंड्स. लक्षात घ्या की आता जे काही मी तुम्हाला सांगणार निफ्टी बद्दल हे एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला काही ज्ञान देणार आहे. त्या हिशोबाने तुम्ही तुमचं अनालिसिस तुमचं नॉलेज वापरून तुम्ही जे पुढचं मार्केट मधलं पाऊल हे उचलू शकता. जसं की मी तुम्हाला काही महिन्यापूर्वी बोललो होतो की मार्केट हे डाऊन जाण्याचे किंवा मोठा फॉल येण्याचे हे चान्सेस आहेत. त्यानंतर मार्केट थोडं वर गेलं, राईट. आणि त्यानंतर तुम्ही आता बघा असाल की मार्केट हे परत डाऊन जायला लागलेलं आहे. हे सिस्टमॅटिक करेक्शन देत आहे. लक्षात घ्या. आता सध्याची लेवल काय आहे हे आपण बघूया आणि पुढे काय होऊ शकतं मार्केट हे पहिलं मला नक्कीच मला फ्रेंड्स दाखवायला आवडेल. मी ते माझा चार्ट शेअर करतोय आणि एक साधारणतः काय होऊ शकतं मार्केटमध्ये हे नक्कीच मी आपण एक साधारणतः मला तुम्हाला व्ह्यू हे द्यायला आवडेल. हा निफ्टी स्पॉट निफ्टीचा चार्ट आहे जो तुमच्या समोर मी ते शेअर केलेला आहे. हा 1 मंथचा चार्ट आहे. यू कॅन सी हा मंथली चार्ट आहे. ओव्हर हिअर यू कॅन सी. आता त्यांनी ज्यावेळी शुक्रवारी मार्केट बंद झालं त्यावेळी त्यांनी लो मारलेला आहे. 23,344 त्यांनी लो मारलेला आहे. ओके. आणि त्यांनी जी लेवल आहे इकडे तुम्ही बघू शकता. इथे त्यांनी जे 24,174 ची लेवल आहे ती तोडून मंथली चार्टवर तो खाली गेलेला आहे. आता लक्षात घ्या एक म्हणजे मंडेला पण मार्केट बऱ्यापैकी डाऊन हे एक्सपेक्टेड आहे. मे बी बऱ्यापैकी डाऊन हे जाऊ शकतं मार्केट. ओके. मे बी 0.25% 1.25% मार्केट मे बी डाऊनफॉल आपल्याला दाखवू शकतं. आणि त्यानंतर तुम्ही बघाल इकडे बघाल की इकडे जो आता मार्केट निफ्टी जो 23,431 ला आहे इथे तुम्ही बघू शकता तो आता अजून डाऊन जाऊ शकतो. डिरेक्टली तुम्ही बघू शकता 21,280-81 पर्यंत तो जाण्याचे चान्स आहे. जवळपास 2150 पॉईंटनी डाऊन म्हणजे जवळपास ऑलमोस्ट 9-10% डाऊन अजून जाण्याचे चान्सेस हे आहेत. पण लक्षात घ्या मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मार्केटमध्ये करेक्शन आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता या पर्टिक्युलर कॅन्डल मध्ये एका महिन्यामध्ये त्यांनी 21,281 वरनं तो एका महिन्यात सिंगल मंथ मध्ये तो 24,174 ला गेलेला आहे. हे कुठल्या महिन्याचं आहे तर तुम्ही ते बघू शकता. यू कॅन सी ओ इयर. हे आहे जून 2024चा. तुम्ही ते बघू शकता जून आणि जून जून महिन्यामध्ये जेवढं मार्केट ज्या लेवलला होतं त्या म्हणजे गेल्या वर्षी जून 2024 मध्ये त्या लेवलला परत मार्केट येण्याचे चान्सेस हे आहेत. अँड वी हॅव टू बेअर दी करेक्शन. सॉरी. दिस इज द करेक्शन इन मार्केट फ्रेंड्स. हे काइंड ऑफ करेक्शन आहे मार्केटमध्ये. ओके. जे तुम्ही आता इथे बघू शकता. सो जूनची लेवल परत आपल्याला मे बी इथे दिसू शकते. यू कॅन सी ओ हिअर. ओके. आणि इथे लक्षात घ्या की इकडे एका महिन्यामध्ये 21,281 वरनं तो 24,174 ला तो निफ्टी जो गेलेला रॉकेट झालेला आहे. राईट. तुम्ही बघू शकता. सो अशाच प्रकारे जर डाऊन साईडला गेलं तर आपल्याला काही चिंता करायची गरज नाहीये. कारण काय हे मार्केटला वर आणि खाली जाणं इथे बघा हे प्रॉपर व्ही शेप बनवतंय डाऊन साईडला. उलटा व्ही बनवतंय. राईट. सो त्यामुळे लक्षात घ्या इकडे 21,200 21,300 पर्यंत ऑलमोस्ट मार्केट जाण्याचे चान्सेस आहेत. मंडेला पण मार्केट डाऊन होण्याचे चान्सेस हे आहेत. सो त्यामुळे आपल्याला तशा प्रकारे आपल्याला तयार राहायचं आहे. पण लक्षात घ्या दोन गोष्टी मला हा व्हिडिओ संपायचे दोन गोष्टी मला पटकन तुम्हाला फ्रेंड्स सांगायचं आहे. पहिलं म्हणजे लक्षात घ्या मार्केटमध्ये डाऊन साईड एक्सपेक्टेड असतं. आपल्याला घाबरून जायचं नाहीये. आपल्याला उलट अशा लेवलला मार्केट करेक्ट होऊन मग जेव्हा ते स्वतः परत वर जायला लागेल मार्केट थोडं जरी तरी आपल्याला त्या लेवलला लोअर लेवलला आपल्या इन्व्हेस्टमेंट आपण करायचा विचार करू शकतो. ज्याने का आपल्याला चांगले चांगले शेअर्स आपल्याला अजून स्वस्तामध्ये मिळतील. आम्ही पण बॉटम मध्ये अजून चांगले शेअर्स काढून आम्ही बाईंगचा आम्ही विचार हे करत आहोत. त्याचबरोबर लक्षात घ्या की हे मार्केटला वर खाली जाण्याचं कामच आहे. मार्केट ऍक्च्युली म्हणतो ना मोठं क्रॅश येत नाहीये तर सिस्टमॅटिक फॉल आहे. राईट. जे ऑपरेटेड बेस आहे तसे सिस्टमॅटिक फॉल आहे. सो डोंट नीड टू वरी ऍट ऑल. सिस्टमॅटिक फॉल आहे. राईट. आणि जे मार्केट वर खाली गेलेलं आहे ते परत वरती नक्कीच जाईल. राईट. आपल्याला पेशन्स ठेवणं हे भरपूर इम्पॉर्टंट आहे. सो त्यामुळे प्रॉपर मार्केटचा अभ्यास करून आपण पेशन्स ठेवणं गुंतवणुकीमध्ये हे इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर ट्रेडिंग मध्ये आपल्याला बाईंग आणि इव्हन शॉर्ट सेलिंग मध्ये जसं आता मार्केट डाऊन होते तर शॉर्ट सेलिंग मध्ये देखील आपल्याला चांगले ट्रेड्स असतील तर आपण नक्कीच तसे करू शकतो. लक्षात घ्या हा व्हिडिओ जो आहे हा एज्युकेशनल पर्पज साठी मी बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये कुठलेही मी तुम्हाला ऍडवाइस देत नाही की बाय करा सेल करा. एक व्ह्यू सांगितलाय माझा की अशा प्रकारे मार्केटमध्ये हे होऊ शकतं. लक्षात घ्या तुम्ही तुमचे आयडियाज वापरायचे तुमचं नॉलेज वापरायचं आहे. हा जस्ट व्ह्यू आहे. तुमचं नॉलेज वापरून तुम्ही स्वतः जे ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट जे काय आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही मार्केटमध्ये नक्कीच फ्रेंड्स करू शकता.
आणि त्याशिवाय तुम्ही अनालिसिस हे करू शकता. हा माझा फक्त व्ह्यू तुमच्या नॉलेज पुरती, एक एज्युकेशन पर्पज साठी हा तुम्हाला ठेवायचा आहे. बाकी तुम्ही तुमच्या हिशोबाने जे काही तुम्हाला ट्रेड करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट करायचं, तुम्ही तुमच्या नॉलेज, तुमच्या अनालिसिस जे आपण ट्रेनिंग मध्ये देखील तुम्हाला शिकवतो, तर त्या हिशोबाने तुम्ही ज्या हिशोबाने तुम्ही ट्रेन झाला त्या हिशोबाने तुम्ही तुमची पुढची पावलं हे उचलू शकता आणि त्या हिशोबाने जे मार्केटमध्ये तुम्ही डिसिजन हे घेऊ शकता. विथ दिस नोट मी आजचा हा व्हिडिओ इथे संपवतो. थँक्यू व्हेरी मच. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, राईट, ज्याने का लोकांमध्ये पण अवेअरनेस पसरेल मार्केटबद्दल आणि लोकांमध्ये मार्केटबद्दलचं एज्युकेशन देखील पसरेल. आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक देखील करू शकता. इव्हन हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पाहिजे तर नक्कीच कमेंट देखील करू शकता व्हिडिओच्या खाली. थँक्यू.